नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता क्लिनिकमध्ये असते आणि आरती येते आणि मुक्ताला म्हणते की मॅम तुम्ही जेवण करून घ्या, तुमचा नोकर डब्बा घेऊन आला आहे. त्यावर मुक्ता हसते आणि म्हणते अगं माझं कोणी नोकर वगैरे नाहीये. आरती म्हणते की ते म्हणले की डॉक्टर मुक्ता कोळी यांच्यासाठी डब्बा आणला म्हणून. म्हणते ठीक आहे, बरं पाठवतो त्यांना मध्ये, मला पण बघून दे कोण आहे माझं नोकर ते. तो सागरच असतो. सागर डब्बा घेऊन मध्ये येतो पण मुक्ता डोक्याला हात लावून बसलेली असते. सागर पळत येतो आणि म्हणतो की ओ बाईसाहेब, डब्बा आणला आहे तुमच्यासाठी, पटापटा खाऊन घ्या. त्यावर मुक्ता म्हणते एक एक मिनिट. तर त्याला म्हणते की कोण बाईसाहेब, काय बोलताय तुम्ही, आणि तुम्ही तुमचा चेहरा का कव्हर केला आहे. म्हणते की चेहरा दाखवा तुमचा मला. त्यावर सागर म्हणतो की अहो माझा चेहरा बघून तुम्हाला काय धावणार आहे. मुक्ता म्हणते हे बघा, मला चेहरा दाखवा तुमचा. त्यावर सागर म्हणतो की माणसाचं मन लाख मोलाचं असलं की नाही, चेहरा बघत बसू नये, गरम गरम आहे, खाऊन घ्या तुम्ही. तुम्ही जेवले तर माझं पण पोट भरत. मुक्ता सागरच्या हातातलं घड्याळ बघते आणि ती सागरला ओळखते आणि मुक्ता म्हणते की माणसाने कितीही झाकला तरी तो माणूस किती खालच्या पातळीला जाऊन वागलेला आहे हे नाही झाकू शकत. त्यामुळे हे नाटकं बंद करा. मिस्टर सागर कोळी तोंडाचं काढतो आणि म्हणतो की कोण सागर कोळी, मी नाही ओळखत, आधी तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही माझ्या मालकीन आणि मी तुमचा नोकर आहे. सागर म्हणत असतो की मालकीन बाई, माझी बायको पण रुसली आहे, माझ्या बायकोला जे सांगतो ना तेच तुम्हाला सांगतो, माणसाने कसं खाऊन पिऊन रुसावं. मुक्ता म्हणते की एकतर ही माझी कामाची जागा आहे, इथे माझं काम चालू आहे, तुम्ही इथे सीन क्रिएट करू नका, मी आत्ता सिक्युरिटीवाल्यांना बोलवते. त्यावर सागर लगेच म्हणतो की नका, त्यांना कशाला बोलवतो. सागर कान पकडतो आणि म्हणतो की सॉरी, पण प्लीज तुम्ही खाऊन घ्या, गरम गरम आहे सगळं. तेवढ्यात आरती येते. मॅम असं म्हणते. आरती सागरला म्हणते की एक मिनिट, मी तुम्हाला याआधी कुठेतरी बघितलं आहे. त्यावेळेस सागर म्हणतो की हाय, मी सागर कोळी आहे. ती म्हणते की सॉरी, मी तुम्हाला ह्या गेटअपमध्ये ओळखलंच नाही, तुम्ही मोठे बिझनेसमन आहात ना. सागर म्हणतो की मी सध्या नवरा कम नोकर कम सध्या डब्बेवाला आहे, रामू काका आहे मी आत्ता. ती मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की मॅम तुमचा नवरा तुमच्यासाठी डब्बा आणतोय, हाऊ रोमॅन्टिक. सागर लगेच म्हणतो खरं आहे, घ्या की थोडंसं खाऊन. मुक्ता सागरला म्हणते की मला इथे काम आहे, त्यामुळे तुम्ही हा डबा उचला आणि इथून चालते व्हा. आरती लगेच म्हणते की मॅम त्यापेक्षा तुम्ही जेवण करून घ्या ना, काम नेहमीच असतं. लगेच आरतीवर चिडते आणि म्हणते की तुला काही काम नाही का, नेक्स्ट अपॉइंटमेंट कोणाची, बाहेर कोणी पेशंट नाही आहे का. आरती म्हणते की हो आहे, त्या आपटे मॅडम आल्या आहे, पाठवू का त्यांना. त्यावर म्हणते की हो पाठव त्यांना. त्या आपटे मॅडम क्लिनिकमध्ये येतात. त्यावर मुक्ता त्यांना म्हणते की हॅलो आपटे वहिनी, कशा आहात, बऱ्या आहात का. त्यावर त्या म्हणते की हो बरी आहे. आपटे वहिनीकडे येतो आणि म्हणतोय का आपटे वहिनी काय झालं, झालं का तुमचं जेवण. त्यावर सागरला ती म्हणतात की तुमचं झालं का. त्यावर सागर म्हणतो की नाही, आमच्या मालकीनबाई उपाशी आहे, त्यामुळे आम्ही देखील उपाशीच आहोत. त्यामुळे त्या आपटे मॅडम म्हणतात की मुक्ताला डॉक्टर तुम्ही जेवून घ्या, मी नंतर येते. तर म्हणतो की मी पण त्यांना तेच सांगतोय केव्हाचं, पण ते ऐकतच नाही माझं. तर त्यांना बाहेर जाऊन देत नाही आणि त्यांच्या दाताचं चेकअप करायला लागते. त्या दाताचं चेकअप झाल्यानंतर त्या निघून जातात. सागर लगेच मुक्ताला म्हणतो चला चला आता जेवण करून घ्या. त्यावर मुक्ता म्हणते की काय पोरकटपणा चालला आहे हा, आधीच खूप त्रास झाला आहे, आता नका देऊ मला त्रास, जा तुम्ही आधी इथून. तर म्हणतो की जोपर्यंत तुम्ही मला माफ करून हा टिफिन खात नाही तोपर्यंत मी जाणार नाही. म्हणते की सागर तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. मुक्ता म्हणते की मी हा टिफिन पण खाणार नाही आणि तुम्हाला माफ पण करणार नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा प्रेमाचं सोंग घ्यायचं, तुम्हाला वाटेल तेव्हा नोकराचं सोंग घ्यायचं, काय चाललं आहे हे. भावनांचा खेळ असतो का, सोपं असतं का हे सगळं. का मला रागवायची सुद्धा मुभा नाहीये. अगर एकदा तुटलेला विश्वास आहे ना, इतक्या पटकन आणि इतक्या सहज मिळवता येत नाही. हात जोडते आणि सागरला म्हणते की तुम्हाला जर असं वाटत असेल ना मला अजून त्रास होऊ नये, त्यामुळे तुम्ही प्लीज इथून जा. सागर कान पकडतो, सॉरी म्हणतो, पण तिथून जात नाही. मुक्ता म्हणते की ठीक आहे मीच जाते आणि मुक्ता तिथून निघून जाते. सागर एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की जितका त्रास दिलाय ना त्याच्या दुप्पट प्रेम देखील देईल मुक्ता. टिफिन हातात घेतो आणि म्हणतो की नाही, तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घातलं तर नावाचा रामू नाही. दुसरीकडे सावनी आदित्यला म्हणत असते की मग आवडलं का तुला हॉट चॉकलेट.
त्यावर आदित्य म्हणतो हो मला खूप आवडलं. आणि सावनी म्हणते की तू गुड बॉय आहेस. आणि सावनी त्याला म्हणत असते की आधी तू जेव्हापासून काउन्सिलिंगला जायला लागलाय ना तेव्हापासून तुझ्यामध्ये खूप बदल झालाय हा. आणि तो बदल जाणवतो मला. म्हणजे बघ ना मी तुला एवढं सांगितलं, सागरने माझा अपमान केला, मला त्रास दिला, पण तू अजिबात चिडला नाही. आय लाईक डॅट. इनफॅक्ट तू समजावून सांगितलं मम्मा कधी कधी मोठे पण चुकतात. छान जमलं आहे तुला, व्हेरी नाईस. हे सगळं बोलणं हर्षवर्धन दरवाज्यात उभा राहून ऐकत असतो. सावनी म्हणत असते की आणि तू हे पण सांगितलं की मला आपल्या लोकांसाठी केलेलं काम कधीही छोटं किंवा मोठं नसतं. आणि म्हणत असते की सागरला माफ करण्याचा विचार करेल मी. त्याला खूप आनंद होतो आणि सावनीला तो म्हणतो की थँक्यू मम्मा. आणि सावनी आदित्याला मिठीमध्ये घेते आणि आदित्याला म्हणते की आधी आता तू जा, खूप उशीर झाला आहे, त्यामुळे गुड नाईट. निघून जातो आणि हर्षवर्धन सावनीपाशी येऊन बसतो आणि सावनीला म्हणतो की काय चाललं आहे सावनी, सागरला माफ करणार आहे म्हणे तू, त्याला हरवायला जमलं नाही म्हणून घरी राहायला जाणार आहेस की काय. सावनी म्हणते काय यू सिरियस. आदित्याला मी समजावून सांगण्यासाठी हे सगळं बोलत होते आणि तो लहान आहे, पण तुला डोकं आहे की नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की वाण नाही तर गुण लागतो म्हणतात ना, तसं तू माझ्यामुळे स्मार्ट झाले आहे, तसं मी तुझ्यामुळे कधी कधी मूर्ख वागतो. आणि म्हणत असते की सागरकडे आता सत्ता आली आहे आणि आधी हा आपला हुकुमाचा एक आहे, त्यामुळे तो आपल्या हातातून जायला नकोय. हर्षवर्धन सावनीला म्हणतो आणि त्या कार्तिकचं काय. त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन कार्तिक एक जोकर आहे. सावनी म्हणते की जर सिक्वेन्स बनत नसेल तर मी त्याला प्लेस करून सिक्वेन्स बनवेल. बघ ना मी एक सिक्वेन्स पूर्ण केला आहे. सागर, मुक्ता, स्वाती आणि माझे एक्स सासूबाई, या सिक्वेन्समध्ये तर तो परफेक्ट फिक्स झाला आहे आणि तो त्याचं काम चोख करेल. त्या घरातील तो मानाचा जावई आहे आणि त्याला सगळे खूप मानतात, पण तो किती नीच आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे. हर्षवर्धन म्हणतो की ती मुक्ता तर त्या घरातील सून आहे, ती कार्तिकला जवळ सुद्धा फिरकू देणार नाही. सावनी म्हणते की बघ तू आता, तो कार्तिक नाही, ती एक वाळवी आहे, वाळवी. अख्ख्या घरादाराला आणि नात्यांना कशी पोखरून जाईना कळणार सुद्धा नाही. दुसरीकडे मुक्ता घरी येते, घरातील लाईट चालू नसतात. मुक्ता लाईटचे बटन दाबते पण लाईट काय लागत नसते. कार्तिक तिथेच लपून बसलेला असतो. मुक्ता हळूहळू पुढे सरकत असते आणि कार्तिक देखील तिच्या मागे मागे चोर पावलांनी चालत असतो आणि मुक्ताला घट्ट पकडतो पाठीमागे येऊन. त्यावर मुक्ता ओरडते आणि म्हणते की एक मिनिट, कोण आहे, प्लीज सोडा मला, कोण आहे. आणि मुक्ता जोरात लुटून देते कार्तिकला आणि कार्तिक सोप्यावर जाऊन पडतो. तेवढ्यात लाईट येते. मुक्ता कार्तिकला स्पष्ट बघते लाईट्समध्ये आणि मुक्ता जोराने म्हणते काय वाह्याटपणा आहे हा, मला मिठी मारताना लाज नाही वाटली का. कार्तिक म्हणतो की आय एम सॉरी वहिनी, म्हणजे मी मुद्दामून नाही केलं, चुकून झालं, मला वाटलं स्वाती आहे. तर मुक्ता म्हणते की सिरियसली माझ्या आणि स्वातीताईमध्ये फरक नाही दिसला का तुम्हाला. कार्तिक लगेच म्हणतो की अंधार होता ना, आणि आय मीन मी असं नेहमीच करत असतो स्वाती बरोबर. कार्तिक म्हणतो की आय एम सॉरी, मला माहिती आता तुम्ही काय फील करत असताल ते. आणि कार्तिक म्हणतो की मला आता खरंच काय करावं ते कळत नाही आणि स्वतःच्याच तोंडात मारतो आणि म्हणत असतो की आय एम सॉरी, आय एम सॉरी. म्हणत असतो की यापुढे मी असं सरप्राईज कोणालाच देणार नाही. एवढ्यात स्वाती येते आणि म्हणते अरे तुम्ही दोघे इकडे काय करताय. कार्तिक म्हणतो की अगं तू कुठे गेली होती, किती उशीर. त्यावर स्वाती म्हणते सांगून तर गेले होते मी दळण आणायला जाते म्हणून, खाली ना तांडेल काकी भेटल्या म्हणून उशीर लागला. आणि कार्तिक म्हणतो अच्छा, तर तिथून निघून जाते. स्वाती म्हणत असते की हिला काय झालं. कार्तिक स्वातीला म्हणतो की कुठे होतीस तू, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. स्वाती म्हणते की माझ्यासाठी काय आहे. कार्तिक तिला मोबाईलमध्ये इयरिंग दाखवतो आणि स्वाती म्हणते वाव किती सुंदर आहे त्या इयरिंग. त्यावर कार्तिक म्हणतो की क्लिक कर आणि कार्तिक म्हणतो आता उद्या ते घरी येतील. स्वाती कार्तिकला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू. कार्तिक तिला म्हणतो की मोस्ट वेलकम आणि स्वाती देखील तिथून निघून जाते. आणि कार्तिक एक तास बडबडत असतो आणि म्हणत असतो की मज्जा आली, सागरची बायको तर खूपच कमाल आहे, तर खूपच सॉलिड आहे. आणि म्हणत असतो की ह्या सगळ्या चांगल्या पोरी सागरच्याच नशिबेत कशा आहेत त्या काय माहिती. त्या रूममध्ये बॅगमधून कपडे काढत असते, तेवढेच सागर येतो. चेंज करण्यासाठी जात असते पण तेवढ्यात मुक्ताला चक्कर यायला लागते. सागर लगेच पळत येतो आणि मुक्ताला पकडतो आणि म्हणतो की काय झालं.
नीट सावरते आणि त्याला म्हणते की काही नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर सगळेजण टेबलवर जेवायला बसलेले असतात. त्यावर कोमल म्हणते, वाव मम्मी, आज बऱ्याच दिवसांनी चिकन बनवलेलं आहे ना? इंद्रा म्हणते की हो, आणि म्हणत असते की आता रोज असंच होणार, माझं किचन मी दुसऱ्याच्या ताब्यात दिलं ना? पार भोपळ्याच्या भाजीपर्यंत मजल केली. त्यावर सागर म्हणतो, "ते आज फक्त नॉनव्हेजच झाला आहे का?" इंद्रा लगेच म्हणती हो. कार्तिक लगेच स्वातीला म्हणतो की स्वाती, म्हणजे आज फक्त नॉनव्हेजच बनलंय का? पण मुक्ताविनी खात नाही ना नॉनव्हेज, त्यांच्यासाठी व्हेज नाही बनवलं का? इंद्राला म्हणतो की आई, मुक्तावहिनीसाठी काहीच बनवलं नाही का? इंद्रा म्हणते की मी कशाला लाड पुरवू तिचे जावई बापू, माझ्या पोराला पिऊन म्हणून ठेवलं, माझ्या सागऱ्याशी भांडत बसते आणि मी तिच्यासाठी वेगळं जेवण बनवू? ती कोण आली मोठी महाराणी? तिची मर्जी राखणार नाही. मी जे बनवलं आहे तेच खायचं, नाही तर उपाशी राहायचं. तर उठून निघायला लागतो. त्यावर इंद्रा म्हणते, अरे खाऊन घे ना, सकाळपासून उपाशी आहे. त्यावर सागर म्हणतो की मला भूक नाहीये. त्यावर इंद्रा म्हणते, अरे पण तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. सागर म्हणतो की मुक्ताने पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये आणि आता त्या काही खाऊही शकणार नाहीये. अन्य आहे त्या व्हेज बनवतात, पण आपण ॲटलिस्ट व्हेज खाऊ शकतो ना? एखादी व्हेजची भाजी बनवता आली नाही, मुद्दामून एखाद्याला उपाशी ठेवायचं का? आणि सागर तिथून निघून जातो. पण म्हणते मला पण भूक नाही आणि सई पण तिथून निघून जाते. बापू येतात आणि बापू म्हणतात सगळ्यांना, काय झालं आहे आणि सागर असे का निघून गेले? लगेच मोठ्याने बोलायला लागते, माझंच चुकलं, मी सगळ्यांचा विचार करते, सगळ्या घरादाराचा विचार करते, मी सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला मिळेल म्हणून मी हे सगळं केलं, पण नाही, मीच चुकीचे आहे. कार्तिक इंद्राला म्हणत असतो की मुक्तावहिनी खरंच खूप चांगली आहे, प्लीज त्यांचा राग करत नका जाऊ. तर स्वातीला म्हणतात की स्वाती, काय झालं आहे नक्की? स्वाती म्हणते की बापू, आज मम्मीने ना मुक्तासाठी व्हेज काहीच बनवलं नाही, म्हणून भाई न जेवताच उठून गेला आणि आता सई पण उठून गेली. त्यावर बापू इंद्राला म्हणतात की इंद्रा, हे तू चांगलं नाही केलंस. तुम्हाला माहिती आहे सुनबाई मांस मच्छी खात नाही, तरी देखील तुम्ही तिच्यासाठी वेगळं काही बनवलं नाही. हेच वचन देऊन आणलं होतं का आपण तिला लग्न करून? अगं तुला पण 2 पोरी आणि नात आहे. त्यांच्या सासरी त्यांच्याशी असं कुणी वागलं तर चालेल का तुला? इंद्रा म्हणते, तुम्ही पण मलाच बोला. म्हणत असते की सगळ्या घरासाठी मीच वाईट, मला कोणीच काही बोलत नाही. दुसरीकडे मुक्ता सोफ्यावर झोपलेली असते. सागर येतो रूममध्ये. मुक्ताला म्हणत असतो की 5-10 मिनिटं थांबा, मी तुमच्यासाठी व्हेज ऑर्डर केला आहे. मुक्ता म्हणत असते की नाही नको, मला भूक नाहीये. सागर मुक्ताला म्हणत असतो की अहो असं नका करू, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तब्येत खराब होईल तुमची, उगाच हट्ट करू नका, माझा राग जेवणावर का काढताय तुम्ही? मुक्ताला म्हणतो की मी सकाळपासून तुमचं ऐकतोय ना, आता तुम्ही माझं ऐका, ऑर्डर केला आहे मी, येईल ते थोड्या वेळात. तुमच्या आवडीची पालक खिचडी मागवली आहे. सई लगेच ताट घेऊन येते आणि म्हणत असते की पप्पा. त्यावर सागर तिला म्हणतो की आलं का पार्सल? त्यावर सई म्हणते की नाही, हे सईचं पार्सल आहे. सागर सईला म्हणत असतो की हे कुठून आणलंस तू? त्यावर सई म्हणते की मी माधवी आजीच्या घरातून आणलं, मुक्ताईसाठी. आता मुक्ताई जेवेल ना? आणि सागर सईला म्हणतो की हो, आता मुक्ताई नक्की जेवेल. आणि मुक्ताला म्हणते की मुक्ताई धर ना, खूप हेवी आहे ते. आणि मुक्ता ते ताट तिच्या हातातून घेते आणि मुक्ता म्हणते की माझी सई माऊ जेवली का? सई म्हणते नाही. मुक्ता तिला म्हणते की ए चल बस इथे, आणि ती बसते सोप्यावर जाऊन मुक्तापाशी. मुक्ता तिला भरवत असते. सई देखील मुक्ताला भरवते आणि म्हणत असते की हा घास सई माऊचा. सागरला देखील भरवते आणि म्हणते की हा घास पप्पाच्या लाडक्या आधी दादाचा. म्हणते की आता मी तुम्हाला दोघांना भरवलं, आईना देखील मला भरवलं, आता पप्पा तू मुक्ताईला भरव. मुक्ता लगेच सईला म्हणते की नाही नको सई, तू पटापट खाऊन घे. सई म्हणते की नाही, सर्कल कंप्लीट झालं पाहिजे. पप्पा तुला भरवेल, तू पप्पाला भरव. त्याने पण सकाळपासून काही खाल्लं नाहीये मुक्ताई. मुक्ता सागरच्या पुढे ताट देते आणि सागर मुक्ताला भरवतो. सई लगेच म्हणते आता मुक्ताई तू पप्पाला भरव. मुक्ता देखील सागरला भरवते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की इंद्रा मुक्ताकडे येते आणि म्हणते की उद्या गुढीपाडवा आहे, लक्षात आहे ना, तुझ्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे तुमचा. सकाळी 6 वाजता तयार व्हा, लवकर उठा. पण मुक्ताची तब्येत बरोबर नसते, सागरला माहिती असतं.
मुक्ता अलार्म लावून झोपते, पण सागर ती झोपल्यानंतर तो अलार्म बंद करून ठेवतो आणि सकाळी लवकर उठून सगळी तयारी करतो. मुक्ताला जाग येते. मुक्ताला खूप लेट झालेलं असतं. उठायला मुक्ता खूप गडबडते आणि बाहेर येऊन बघते तर काय, सागरने सगळी तयारी केलेली असते गुढीपाडव्याची. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.